पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. वर्ल्ड ऑफ स्त्री काय आहे पहिलं तर ते सांगा. सो वर्ल्ड ऑफ स्त्री हे एक 90 मिनिटाचं डान्स म्युझिकल आहे, ज्याच्यात प्युअर पद्धतीने आम्ही डान्स च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्रियांची रूपं आम्ही दाखवतोय. मग ती देवी आहे, मग ती राधा आहे, मग ती शिवामधली शक्ती आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही हे करतोय. आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे मातृत्व किंवा देशभक्तीचा एक ऍक्ट आहे. सर तुम्ही काय सांगा. काही नाही, वर्ल्ड ऑफ स्त्री माझ्यासाठी अमृता आहे, कारण की तिची आयडिया होती ही. आणि मला वाटतं एक स्त्रीच्या आयुष्यातली प्रत्येक रूपं या कार्यक्रमात तुम्हाला बघायला मिळतील, ते पण नृत्याच्या मार्फत. आणि पहिल्यांदा तुम्ही एखादा म्युझिकल बघाल जिथे सलग 80 मिनिटं सगळेच नाचतात, ते विथ कॉस्ट्युम चेंज होत आहे. आणि खरंच तुम्हाला ही पर्वणी घ्यायची असेल तर नक्कीच या कार्यक्रमाची तिकीट्स बुक करा. नक्की या कार्यक्रमाला या, मी असं म्हणेल. किती शो होणार आहेत ह्या कार्यक्रमाचे आणि कुठे कुठे होणार. खूप होणार आहेत आणि आम्ही वर्ल्ड टूर सुद्धा प्लॅन करत आहोत. पण पहिला आपण म्हणतो ना, श्री गणेश मुंबईत व्हायला पाहिजे होता आणि तोही अगदी सिद्धिविनायकाच्या जवळच झाला. सो मग बाप्पाच्या कृपेने खूप शोज करू. आणि मी खूप शोज करते, हाही खूप शोज करतो. पण मला वाटतं हा शो आम्ही भारतात पूर्ण नेणारच, पण भारताच्या बाहेर सुद्धा जाणार, कारण की आम्हाला तेच दाखवायचं. म्हणून त्याची भाषा हिंदी आहे, हिंदी आहे. येस, म्हणून कार्यक्रमाची भाषा पण हिंदी आहे. गाणी आपण सुरुवात मराठीनेच केली आहे, पण मला वाटतं कुठेतरी ग्लोबल ते गेलो पाहिजे. त्याच्यामुळे आणि कुठे सध्या म्हणजे जे काही आपण बघतो की स्त्रियांचं जे रिस्पेक्ट केलं पाहिजे किंवा त्यांना जो मान दिला पाहिजे, आम्ही तो मान आमच्या कलेतून देण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं. ओके, हा कार्यक्रम तुम्ही स्वतः म्हणजे डायरेक्ट. मी डायरेक्ट नाही केला. डिरेक्टर कोरिओग्राफर आशिष आहेत. मी त्याची कॉन्सेप्ट आणि क्रिएट केलंय. आणि प्रोड्युसर काय सांगा त्याबद्दल. म्हणजे नवीन मला कधीपासून असा एक शो करायचा होता आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी हा शो करू शकले आशिषच्या मदतीने. कारण तो नसता तर मला हे सगळं, हा जो काही पांढरा हत्ती आहे तो मला सांभाळता आला नसता. मला कचकचून मिठी मिळाली आहे प्रसादकडनं. आणि अर्थात आता सगळे होते म्हणून सगळे फोन करणार आहेत. महेश सर पण म्हणजे बाप रे, म्हणजे ते आशिष वरती एक वेगळं प्रेम आहे. पण तरी सुद्धा आय थिंक खूप लोक आली होती. रवी जाधव होते, महेश लिमाय होते, राजेश मापुसकर होते. त्या सगळ्यांना प्रचंड, सुधाचंद्रन मॅम होत्या आणि दीपाली ताई होती, सुबोध भावे होता. तर त्यांना फारच आनंद झाला. टोटल ह्या मुली किती आणि यांची कास्टिंग कशा प्रकारे केली. कास्टिंगसाठी आम्ही ऑडिशन्स केले होते आणि आशिषने घेतले होते त्याच्या कलांगण स्टुडिओवरती. त्याच्यानंतर 10 प्रोफेशनल डान्सर्स आम्हाला नव्हते हवे, आम्हाला क्लासिकली ट्रेन डान्सर्स हव्या होत्या आणि ते आम्हाला मिळाल्या. त्याच्यामध्ये तुम्ही 3 रंग दाखवले. त्या 3 रंग कशा कशा 4 रंग रंगापेक्षा मला असं वाटतं की स्त्रीची वेगवेगळी रूपं आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा ती वेगवेगळी रूपं असतात तेव्हा त्याच्याबरोबर रंग सुद्धा असतात. रौद्र रूपासाठी लाल असतो, त्याच्यानंतर प्रेमासाठी लाल असतो, भक्तीसाठी पांढरा असतो. असं मग आम्ही ते लाइटिंग असं सगळं प्लॅन केलं. ओके, जसं आता तुम्ही हे कार्यक्रम छान कार्यक्रम आम्ही बघितलाच होता. सध्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे आता 2 किस्से झाले, त्याच्याबद्दल काय सांगाल. काय तुम्हाला. मला एवढंच वाटतं की जो काही अत्याचार होत आहे महिलांवर किंवा स्त्रियांवर, आपण थोडं सतर्क राहायला पाहिजे एकतर. आणि आपल्या आसपासच्या मुलींची, बायकांची, महिलांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि फक्त त्याच्या घरात होतंय किंवा त्याच्या शहरात होतंय हे ऍटिट्यूड न ठेवून कुठलीही स्त्री, कुठलीही मुलगी, मग ती लहान असो मोठी असो, हिला आपलं एक फॅमिली मेंबर मानून तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, एवढं मला वाटतं. बिग बॉस फॉलो करतात. नाही बाबा, मी नाही, ह्याच्यातच होतो बाबा. एवढंच सांगू, आज आमचा पहिला प्रयोग होता आणि त्याचा श्री गणेश झाला आणि आता आम्ही जगभर फिरायला मोकळे आहोत. सो जिकडे जिकडे आम्ही शोज करू आम्ही तुम्हाला ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. बुक माय शो वरती तुम्ही जाऊ शकता आणि तिकीट्स बुक करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू.